गुड मॉर्निंग मंडळी. इट्स अ संडे म्हणजे सुट्टीचा दिवस. पण खरं सांगा, आपल्या स्त्रियांना कधी सुट्टी वगैरे असते का? मला तर माहीतच नाही अशी सुट्टी आपल्याला मिळू शकते. काढली तर मिळू शकते, पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला आरामात आजच्या दिवस काम करूया, खूप धावपळ नको करायला. कामं तर काय चालूच असतात. म्हणून मग अंगणात बसले, थोडासा मस्तपैकी झोका घेतला. मस्त छान हवा आहे, थंडी सुरू झाली आहे. जास्वंदीला बघा ना किती सुंदर फूल आलेलं आहे. आता थंडीमध्ये थोडीशी झाडं सुकतात, थोडं एक दिवसाआड पाणीसुद्धा द्यायला लागतं. मग नंतर आपलं रोजचं कामं चालूच होतात. आज संडेच्या दिवशी म्हटलं काहीतरी आपण आपल्या मैत्रिणींना वेगळं दाखवूया. तुमच्यापैकी खूप जणींना मेकअप किट बघायचं होतं, तर मी मेकअप किट तुम्हाला दाखवणार आहे. कालचा व्हिडिओ रिलीज केला आहे, 40 नंतर ग्रेसफुल कसं दिसायचं, मेकओव्हर घरच्या घरी तुम्ही कसे करू शकता, मस्त दिसू शकता. खूप मेहनत केली आहे त्या व्हिडिओला. प्लीज लाईक आणि शेअर करा. तो व्हिडिओ नक्की बघा. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला माझं मेकअप किट दाखवते, जे मला मॉलमध्ये मॉलमधनं मी बरेचसे माझे मेकअप प्रोडक्ट्स घेत असते, जे मला यूट्यूबच्या लाँग व्हिडिओजसाठी लागतात. त्यांनी मला हे गिफ्ट केलं होतं. मला खूप आवडला, हा माझा फेवरेट आहे. आणि ह्या पद्धतीने या मेकअप बॉक्समध्ये मला एक्झॅक्टली जे प्रोडक्ट्स लागतात ना ते मी ठेवते, म्हणजे शूटच्या वेळेस माझी धावपळ होत नाही. मग प्रायमर असेल, फाउंडेशन असेल, लिप ग्लॉस असेल किंवा कॉम्पॅक्ट असेल. आता मी हे ॲनास्टेशियाचं हायलायटर, खूप जणी मला विचारतात, मधुराताई तुझं नाक कसं काय चमकतं? अहो, सगळं हायलायटरचा कमाल आहे. हायलायटर छान असायला पाहिजे. त्याच्यानंतर हा ब्लश आहे मॅकचा, खूप सुंदर ब्लश आहे. त्याच्यानंतर आय शॅडो आहे. मी असे सटल कलर्स घेते, खूप डार्क कलर्स मी जनरली वापरत नाही, कधीतरीच आपलं फेस्टिव्ह लुकला. ह्या पद्धतीने हा मेकअप बॉक्स आहे. आणि खालती मी ब्रशेस ठेवलेत. ब्रशेस मी कवर्ड ठेवते. संडेचा दिवस असा होता की आम्ही जाऊन भरपूर भाजी आणली. हेल्थ फोकस राहायचं आहे असं आम्ही ठरवलेलं आहे फॅमिलीमध्ये. फ्रेश खायचं, सगळं ज्युसेस वगैरे प्यायचे. तर आम्ही ॲपल, बीटरूट, गाजर आणि आवळा ह्याचं ज्यूस रोज करून प्यायचं असं ठरवलेलं आहे. ह्याचे खूप सारे फायदे असतात. हे भाज्यांचा सगळा जो चोथा आणि हे सगळं जे उरतं ना, हे आम्ही कंपोस्टमध्ये टाकतो. हा एकच ग्लास ज्यूस बनवायचा असतो आणि हा छानपैकी गाळून घ्यायचा. ह्याच्यामुळे तुमचं बी पी मेंटेन राहतं व्यवस्थित. तुमच्या स्किन आणि हार्टसाठी हे खूप चांगलं असतं. केसांसाठी खूप चांगलं असतं. एनर्जी लेवल्स वाढतात आणि ओव्हरऑल इट्स अ व्हेरी गुड हेल्थ ड्रिंक. थोडीशी मेहनत घ्यावी लागते हेल्थ चांगली ठेवायची, तर ते करायलाच पाहिजे, नाही का? ह्याचा चोथा फेकून द्यायचा नाही. मला फायबर आवडतं म्हणून मी तो चोथा टाकून हे घेतलेलं आहे.